नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 नोव्हेंबर 2025. मी आलो आहे विघ्न गणपती या ठिकाणी ओझर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी संपूर्ण विघ्न ते कार्यालयाचे संपूर्ण अधिकारी येतात. साहेब, गेले 6 महिने पाऊस पडतोय. आता पावसाचा पुढील अंदाज काय आणि पाऊस बंद होईल का? तर सर्वप्रथम या तुमच्या भागातल्या समजा जुन्नर तालुका आणि इकडल्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की आणखीन राज्यामध्ये 1, 2, 3 तारखेपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार, लई काय मोठा पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना आनंद लक्षात येतात. पण त्याच्यानंतर राज्यात 7 तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यातला पाऊस म्हणजे 7 तारखेला बऱ्याच ठिकाणचा निघून गेलेला दिसून 7 तारखेला राज्यात ठिकठिकाणी थंडीची चाहूल लागणार आहे. आता हा शेवटचाच पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात तुमच्या विघ्न करत नाही, आयल्यानं करत नाही तर जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं 7 तारखेच्या नंतर ठिकठिकाणी थंडी येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा. 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे, पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात यायचं. आणि 7 तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले, हे आता इतका पाऊस कशामुळे पडला? तर काय झालं, एका पाठोपाठ 2 चक्रीवादळ तयार झाले होते. एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ. ते बंगालचं चक्रीवादळ ते काय झालं, इकडे पूर्व विदर्भाकडून इकडे आसामकडे जाणार होतं आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवादळ किनाऱ्या येऊन तसंच इकडे ओमानकडे जाणार आहे. ते जात असताना त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला. आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत, त्याच्यामुळे पाऊस येणार नाही. आता परवा दिवशीपासून म्हणजे 3 तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल, थंड वारे देखील येते. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके, धुराळी, धुळी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे 7 तारखेपासून कायमचा निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची. आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, तुम्ही काय करता, कांद्याचं रोप टाकू शकता. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांना हरभऱ्याची, ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता, जशी आता वापसा होईल तसं तुम्ही हरभरं पेरू शकता. कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, निपाड, सिन्नरकडं 4 तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यामध्ये आता चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. 7 तारखेपासून राज्यात सगळीकडे थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसं तर 4-5 तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो, इकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, इकडे बुरामपूर, याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती या पट्ट्यामध्ये 5 तारखेला 4-5 तारखेला तिकडे थंडीची लाट म्हणजे सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर ती थंडी 6 तारखेला परत इकडे मराठवाड्यापर्यंत येणार आहे. 7 तारखेला ती थंडी आपलं सांगली, सातारा, इकडे सोलापूर म्हणजे दक्षिण पट्ट्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात